ऐका, ही आहे अजय नावाच्या एका मुलाची गोष्ट. अजय शाळेमध्ये सगळ्यात बिघडलेला मुलगा म्हणून ओळखला जायचा. शाळेत काही वाईट गोष्ट घडली की प्रत्येकजण लगेच अजयच्या नावाने बोंबा मारत असे. अजय 10वीच्या ड तुकडीमध्ये शिकत होता. अभ्यासात तो फारसा हुशार नव्हता, पण मस्ती, मारामारी आणि खेळामध्ये तो अव्वल होता. दरवर्षी कबड्डीमध्ये आपल्या वर्गाचा पहिला नंबर अजय कधीच सोडत नव्हता. पण शाळेमधील शिक्षक आणि विद्यार्थी सगळ्यांनाच अजयच्या वागण्याचा खूप त्रास व्हायचा. प्रत्येकजण अजयला नावं ठेवायचे. आई-वडील लक्ष देत नाहीत म्हणून बिघडलाय, बेकार वस्तीमध्ये राहतो म्हणून एवढा बिघडलाय असं बोललं जायचं. एके दिवशी जिल्हास्तरीय शालेय कबड्डीच्या स्पर्धा होणार असल्याची नोटीस बोर्डवर लागलेली अजयने वाचली. त्यासाठी शाळेची कबड्डीची टीम बनवायची होती आणि शाळा सुटल्यानंतर त्याची प्रॅक्टिस होत असे. अजय न चुकता प्रॅक्टिसला हजर राहायचा. 15 दिवसानंतर टीम निवडण्याचा दिवस आला. एकूण 12 प्लेयर्स निवडणार होते, पण अजयचं त्यामध्ये नाव नव्हतं. अजय खूप निराश झाला. माझं नाव का नाही म्हणून त्याने पवार सरांना विचारलं. तर सरांनी सांगितलं की शाळेतील सगळे शिक्षक आणि बाकी खेळाडूंच्या मते तुझ्या गैरवर्तनामुळे तू शाळेचं नाव खराब करशील आणि शाळेची बदनामी होईल. हे ऐकून अजय कळवळून बोलला, सर प्लीज असं नका करू, मी काही चुकीचं वागणार नाही, तुम्ही जे सांगाल ते सगळं मी ऐकेन. असं बोलून त्याने सरांचे पाय धरले. पवार सरांनी त्याला उभं केलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलले, मला माहीत आहे तू चांगला खेळाडू आहेस, त्यामुळे मी एकदा मुख्याध्यापकांना तुझ्याबद्दल सांगून खेळण्याची परवानगी घेतो. मग सरांनी अजयला खेळवावं यासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी सर्व खेळाडू ठरलेल्या जागेवर पोहोचले. अजय सुद्धा होता. त्याला बघून बहुतेक खेळाडू खुश नव्हते. पहिली मॅच अजयला खेळू दिली नाही आणि शाळेचा पराभव झाला. नाईलाजाने पवार सरांनी अजयला दुसऱ्या फेरीत चान्स दिला आणि अजयच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे दुसऱ्या फेरीत त्यांचा संघ विजयी झाला आणि पुढच्या सलग 4 सामन्यांत विजय मिळवून अजयने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं. आता फायनल एका बलाढ्य संघाबरोबर होती. तो संघ एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचला होता. सामना चालू झाला आणि पहिल्याच चढाईमध्ये अजयला समोरच्या संघाने बाद केलं. त्या चढाईमध्ये अजयच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे अजयला बाहेर जावं लागलं. अजयला दुखापत झाल्यामुळे समोरचा संघ आता वरचढ ठरत होता आणि अजय बाहेर बसून हे सगळं बघत होता. पहिल्या हाफमध्ये गुणसंख्या 9-17 अशी होती. दुसऱ्या सत्रात अजयच्या संघाची अवस्था बिकट होऊ लागली. अजयला हे सगळं बघवत नव्हतं. त्याने पवार सरांना जाऊन सांगितलं की सर मला खेळू द्या. पवार सर म्हणाले, नको, तुला दुखापत झाली आहे, अजून काही लागलं तर तुझं नुकसान होईल. पवार सर बोलले. पण अजय म्हणाला, सर मी बाहेर बसून माझ्या शाळेला हरताना नाही बघू शकत, प्लीज सर मला खेळू द्या, मला माझ्या शाळेचं नाव खराब नाही करायचं, प्लीज मला खेळू द्या. अजयची शाळेबद्दलची ती आस्था ऐकून पवार सरांनी अजयला मैदानात उतरवलं आणि अजयने आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाला बरोबरीत आणलं. आता स्कोअर 33-34 होता. शेवटच्या चढाईसाठी अजय सज्ज झाला आणि शेवटच्या क्षणाला त्याने आपलं कलाकौशल्य दाखवत एकाच चढाईमध्ये 2 खेळाडू बाद करून आपल्या संघाला विजयी केलं. त्या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून अजयला गौरवण्यात आलं. त्यानंतर अजयचा शाळेकडून सत्कार करण्यात आला. आता अजयला कोणी नावं ठेवत नाही. आजही त्या शाळेत उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून शाळेच्या फलकावर अजयचं नाव आहे. या कथेतून हे शिकायला मिळतं की प्रत्येकात काहीतरी खास गुण दडलेले असतात. योग्य संधी मिळाली आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणताही माणूस मोठं यश मिळवू शकतो. अजयच्या कहाणीने हे सिद्ध केलं की केवळ शालेय प्रदर्शन किंवा सवयींवरून कोणालाही कमी लेखू नये.